सर्वांनाच अभिवादन। आपल्या या माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आज आपण छोटेखानी कार्यक्रम घेत आहोत आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिंद्रूड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय महेशजी भोसले साहेब, त्यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे दिंद्रूड येथील आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर दत्ताजी भुजबळ साहेब, तसेच आपल्या माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक माननीय उजगरे साहेब, तसेच लखमवाड सर, बरोबर लखमवाड सर, बारवकर सर व या ठिकाणी जे सूत्रसंचालन करत आहेत ते माझे गुरुवर्य आदरणीय भोसले सर व या ठिकाणी माझे काही वर्गमित्र, शिक्षक बांधव, शिक्षिका, सर्व कर्मचारी वृंद आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम घेत आहोत। या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये ज्या मुलांना आणि मुलींना आई वडील नाही, कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही, कुणाला आई वडील नाही, दोन्ही नाही, अशा मुलांना गणवेश आणि अर्धा डझन वह्या करतोय सर, सेवक म्हणून आपण एक काम करतोय। परंतु योगायोग असा झालेला आहे की दिवाळीच्या पिरियड मध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी एक मी जनसामान्याचा विकासनामा वृत्तपत्राचा संपादक असल्यामुळं आम्ही प्रत्येक ठिकाणी जाहिरात ऍड घेण्यासाठी जात असतो। त्या अनुषंगाने सर जाहिरात घेण्यासाठी गेलो, परंतु ते जे आदरणीय साहेब आहेत त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला जाहिरात काही देणार नाही, परंतु एक आपण कार्यक्रम राबवू। मग म्हणलं काय राबवतात? ते म्हणले ज्या मुलांना आई वडील नाहीत त्या मुलांना आपण गणवेश वाटप करू, असं त्यांनी सांगितलं। आणि खरोखर त्यांनी मला एवढे विद्यार्थी नव्हते सांगितले की 10-5 विद्यार्थ्यांना देण्याचं नियोजन होतं त्यांचं, परंतु ज्यावेळेस मी आपल्या शाळेमध्ये आलो त्यावेळेस आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 35 गेली। कन्या शाळेतील विद्यार्थी 15 विद्यार्थी आणि इतरत्र 6 विद्यार्थी ज्यांना आई वडील नाहीत असे विद्यार्थी, अशी एकूण 56 विद्यार्थ्यांची मी यादी त्यांना दिली। आणि यादी दिल्याच्या नंतर ते खरंच म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व म्हणावं लागेल की त्यांनी कुठलंही काटकसर न करता किंवा एवढे विद्यार्थी वाढले मग एवढं कशाला द्यायचं असं न म्हणता त्यांनी 56 विद्यार्थ्यांसाठी गणवेश, अर्धा डझन वह्या आणि एक पेन त्यांनी माझ्याजवळ सुपूर्द केलेला आहे। आणि ते मी पोहोचण्याचं काम करतोय, एक सेवक म्हणून काम करतोय। काय असतं, कुठंतरी आपल्याला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर प्रथम आपल्याला संतांच्या चरणाशी लागावं लागतं, त्यानंतर देवाची प्राप्ती होती। तसं त्या अनुषंगाने कुठेतरी आपण सेवक म्हणून तुमची सेवा करण्याची सेवा मला त्यांच्यातून मिळाली, खरोखर मी माझं भाग्य समजतोय। तसं तर मला आताच मी आपल्या जिल्हा परिषद शाळा, दिंडूरची जिल्हा परिषद शाळा, आमच्या बेलोऱ्याची जिल्हा परिषद शाळा, आलापूरची जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी असं जसं सांगितलं मी, आमच्या एक बीडला त्यांचं नाव असतं, असं काही हे नाही, ते सीमा उस्तवाल मॅडम त्या बीड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करत असतात। एक मोठा आयसर टेम्पो भरून आणतात दरवर्षी आणि दरवर्षी ते वाटप करतात शालेय विद्यार्थ्याला शालेय साहित्य। आणि त्या ठिकाणी माझं जाण्याचा योग येतो, त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून वाटप करण्यासाठी मला निमंत्रण देतात
आणि मी गेल्याच्या नंतर त्यांना मॅडमला म्हणलं की मॅडम तुम्ही जसं वाटप करतात तसं आमच्या बी शाळेला काही मिळालं पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करून त्यांच्याकडून शालेय साहित्य आणलं आणि ते सध्या जिल्हा परिषद शाळा बिंदरोड, बेलोरा, आलापूर या ठिकाणी वाटप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपण ज्या वेळेस काम करतो, ज्या वेळेस समाजामध्ये फिरतो, त्यावेळेस खरोखर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपली नीतिमत्ता, आपलं व्यक्तिमत्व हे चांगलं राहिलं पाहिजे, आपल्या मनातील विचार हे चांगले राहिले पाहिजेत. कधीही लक्षात ठेवायचं, कुठं जर अनुचित प्रकार घडत असेल तर आपण आपले पोलीस आहेत त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात होतोय त्या ठिकाणी आपण अँब्युलन्सला फोन केला पाहिजे, हे सहकार्य केलं पाहिजे प्रत्येकाने. मी फक्त एक उदाहरण सांगेल तुम्हाला, मी काय कुठला देव नाही, परंतु देवाची उपमा का देतात एक तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्या वेळेस मी माजलगावला एका मित्राच्या वाढदिवसासाठी सकाळी 9 वाजता तेलगावून माजलगावला निघालो आणि त्या निघालो असताना त्या ठिकाणी आपल्या टालेवाडी फाट्याच्या अलीकड एक भेगा खूप मोठ्या प्रमाणात पडलेले आहे. त्या भेगामध्ये एक मोटरसायकल स्वार काळे नावाचा माणूस त्या बीडून उमरीला जाणार होता, पण त्या ठिकाणी भेगामध्ये गाडी गेली मोटरसायकल आणि पडला, रक्तबंबाळ झाला. त्या ठिकाणी जवळपास 10-15 लोक होते, बघत होते. बघत असताना कुणी विचार नाही केला, कुणी अँब्युलन्स बोलवण्याचा विचार केला नाही किंवा कुणी काही केला नाही, परंतु बघत होते, फोटो काढत होते. परंतु मी त्या ठिकाणी जात असताना पाहिलं, गाडी माझी मोठी गाडी ही सोबत होती, त्या गाडीमध्ये लगेच गाडी रिव्हर्स घेतली, त्या माणसाला माझ्या गाडीमध्ये टाकलं, टाकायला लावलं त्यांना, मी धरू लागलो, टाकलं गाडीमध्ये टाकून त्या माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मी दाखल केलं. तिथं उपचार करायला सांगितला. तिथं त्यांच्या जी नातेवाईक आहेत त्यांना पण जाता जाता फोन केल्याच्या नंतर नातेवाईक आले. त्या ठिकाणी नातेवाईक आले, ऍडमिट केलं, उपचार करायला सांगितला. आणि उपचार करत असताना मी म्हणलं आता उपचार करतील डॉक्टर, मी जातो माझ्या कामासाठी. मग मी नातेवाईकाला म्हणलं मी निघतो साहेब, आता मला उशीर झाला, मी जातो म्हणलं. परंतु त्या नातेवाईकानं खिशातले 200 रुपयाची नोट काढली आणि ती मला दिली. मी घ्यायला पाहिजे होती का? नाही ना? करेक्ट. मित्रांनो, त्या माणसाला मी उत्तर दिलं की बाबा मी माणुसकी म्हणून या पेशंटला मी घेऊन आलोय, मी पैशासाठी घेऊन आलेलो नाही. महत्वाचं म्हणजे कुठेतरी माणुसकी आपण जपली पाहिजे. त्या दिवशी मला जवळपास 7-8 कॉल आले की तुम्ही आमच्या पाहुण्याला म्हणजे वाचवलं, तुम्ही देवासारखे धावून आलात. पुन्हा नंतर 15 दिवसांनी त्याच माणसाच्या जे मुलगा होता त्याच्या घरी मला बोलवलं. वयोवृद्ध आईवडील होते, बीडला बोलवलं. त्यांनी शाल आणि एक आपले उद्रेश्वर माऊली महाराजांचा मोठा फोटो देऊन सन्मान केला. पण ते वयोवृद्ध आईवडील सध्या म्हणतात की साहेब तुम्ही देवासारखे धावून आलात, आमचा मुलगा वाचला. म्हणजे कुठंतरी आपण काम केलं पाहिजे. असे माजलगाव तेलगाव रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात एक वेळेस तर जवळपास बांधकाम करणारी जी माणसं असतात, मजूर लोक, मिस्त्री, हे जवळपास स्कूटी असू द्या नाही तर मोटरसायकल असू द्या, तुम्ही पाहत असताल 5-5 लोक येतात एका गाडीवर. किती? 5 लोक येतात. 5-4 लोक तर सहज येतात मोटरसायकलवर. 4 लोक येत होते. इकडून आल्टो नावाची गाडी चालली होती त्या ठिकाणी शिंदेवाडी फाट्यावर. त्या ठिकाणी मोठा अपघात झाला. फास्ट होते दोन्ही. ते आल्टो गाडी शेतामध्ये जाऊन पडली. ह्यांचे कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडला. त्या ठिकाणी मी शूटिंग काढण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु त्या ठिकाणी मी 2 अँब्युलन्स बोलवून त्या दोन्ही अँब्युलन्स मध्ये टाकण्याचं काम केलं. नंतर फोटो काढून व्हायरल केला. सर, हा आपलं काम करण्याचं काम आहे. आपण हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायचा. कधीही लक्षात ठेवा, तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. मी काही जास्त लांबीत नाही. आज आपण या ठिकाणी खरोखर त्या दानशूर व्यक्तिमत्वाचं मी त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी तुम्हाला गणवेश आणि शालेय साहित्य दिलंय त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आपल्या माध्यमिक विद्यालयाचे उदगीर सर यांनी मला कार्यक्रमासाठी म्हणजे परवानगी दिली. त्यांनी पण त्यांचं सध्या मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. रामकृष्ण हरी.